आजचा आपला जो काही लेसन आहे तो लेसन आहे म्हणजे इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. टॅली 9 ERP मध्ये इंटरेस्ट कॅल्क्युलेशनची पण फार छान प्रोव्हिजन सोय केलेली आहे. बघा, बरेचदा असं होतं की आपण पार्टीला माल विकत असतो उधारीमध्ये, किंवा पार्टीकडनं आपण माल विकत घेतो उधारीमध्ये, क्रेडिटमध्ये. तर त्यावेळेला हल्ली कसं झालेलं आहे की ठीक आहे बाबा, तुम्ही आमच्याकडनं क्रेडिटमध्ये माल घ्या, पण मग तुम्ही किती दिवसात आम्हाला पैसे द्याल आणि आम्ही तेवढं तुम्हाला सूट देऊ, पण त्याच्या व्यतिरिक्त जर वरती दिवस जर झाले तर मग आम्ही आपल्याला काहीतरी व्याज लावू. असं काही प्रकार आहे की आम्ही तुम्हाला व्याज लावू, तुम्हाला काही सूट दिल्यानंतरच्या दिवसानंतर. कारण साहजिकच आहे ना, कारण एवढ्या दिवस आपण माल विकणार आणि त्यांच्याकडनं पैसे येणार नाही आणि प्रत्येकाला पैशांची तेवढीच आर्थिक चणचण असते. तर व्याज लावलं म्हणजे आपण पण निश्चिंत राहतो की ठीक आहे, आपण व्याज लावलेलं आहे, आपल्याला बँकेत टाकले का आणि यांच्याकडनं काय. किंबहुना मी असं म्हणेन की व्याज लावताना बँकेपेक्षा जास्त व्याज लावणारे पब्लिक पण मार्केटला आहे, कारण आम्ही उधारीमध्ये देतो आहे, आम्ही जास्त व्याज लावू तुम्हाला. तर मग त्याचा फायदा आपल्या पार्टीला किंवा आपल्या कंपनीला होऊ शकतो. तर मला विषय जास्त दूर न्यायचा नाही, मला हे सांगायचं आहे की टॅलीमध्ये बँक इंटरेस्ट सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं आणि डेटर आणि क्रेडिटरचा इंटरेस्ट सुद्धा कॅल्क्युलेट करता येतं. तर बँक इंटरेस्ट बद्दल बोलायचं झालं तर आपण बँकमध्ये काही फिक्स डिपॉझिट टाकलेली आहे, तर त्याचा आपल्याला इंटरेस्ट यायचं. ते इंटरेस्ट पूर्वी काय करायचे की मॅन्युअली एंट्री करायचे. आता टॅलीमध्ये तशी सोय केलेली आहे की आपल्याला त्यांना विचारायचं दर साल दर शेकडा तुम्ही किती आम्हाला व्याज देणार, आणि ते आपल्याला लगेच बँक इंटरेस्ट दिसेल किती झालेलं आहे म्हणून. तर आपण ह्या पद्धतीने पहिल्यांदा डेटर शी व्यवहार करणारे बँकेशी व्यवहार न करता. तर आपल्याला माहित आहे की कशा पद्धतीने ते करणं. अगोदर मला हे सांगायचं आहे की फ्युचरमध्ये जाऊन आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेशन ह्या ऑप्शनला इथे दिसतोय बघा, यस करणं गरजेचं आहे. यस म्हणजे हा स्विच आपल्याला ऑन करावा लागेल. त्यानंतर अजून एक स्विच आहे की ज्याला बिल बाय बिल म्हणतात किंवा बिल वाईज डिटेल म्हणतात. हा इथे बिल वाईज डिटेल. हा आपण ज्या वेळेला कुठल्या पार्टीला माल उधारीने विकतो आणि त्या पार्टीकडनं काही कमिटमेंट करून घेतो की मला 10 दिवसात पैसे मिळतील किंवा तुम्ही 10 दिवसात मला पैसे द्याल, अन्यथा आम्ही मग इंटरेस्ट लावू, असं काही असेल तर आपल्याला अर्थात मी त्या बिल वाईजच्या एंट्रीज ज्या आहेत त्या आपल्याला अजून दाखवलेल्या नाही आहे किंवा काही लेक्चर्समध्ये माझ्या त्या झाल्या असतील तर तो संदर्भ देऊ इच्छितो. बिल वाईजमध्ये जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला तर त्याच्यात बिल वाईज म्हणजे नेमकं काय ते आपल्याला समजून येईल. आतुरता आपला प्रकार काय, इंटरेस्ट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं. अकाउंटिंग व्हाउचरवर येऊन आपण सेल करूया. सर्वप्रथम एक दिनेश नावाचं खातं घेतोय आपण इथे. दिनेश किंवा एक वेगळं खातं आहे, ठीक आहे, ते दिनेश वेगळं आपण वेगळं बनवूया. दिनेश जनरल स्टोअर किंवा स्टोअर अकाउंट, याला आपण CS करतोय, शॉर्टमध्ये लिहिलं क्रेडिट सेल. याचा ग्रुप आपल्याला आता परिचयाचा झालेला आहे, डेटर. आणि हे ते मी मगाशी सांगितलं की आपल्याला बिल बाय बिल हवं आहे, म्हणजे तो जी पैशांची परतफेड करणार ती बिल वाईज करणार आहे. तुर्त आपण समजा त्याला नो म्हटलं तर आपल्याला ती इंटरेस्ट कॅल्क्युलेशनची एंट्री एवढी नाही समजू शकणार. आपण यस ठेवूया त्याला. आणि ज्याचा आपण फार मोठी वाट बघत होतो ते हे ऍक्टिव्ह इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. ह्या पार्टीचं कॅल्क्युलेशन हे ऍक्टिव्ह करायचं का. कुठलं कॅल्क्युलेशन, अर्थात इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. इंटरेस्ट केव्हा लावू आपण, ज्या वेळेला आपण माल उधारीने विकला असेल, रोकडने विकला गेला असेल तर इंटरेस्टचा प्रश्नच उद्भवत नाही, आपल्याला हे समजेलच. तर ह्या ठिकाणी यस. हे बघा, त्याने विचारलंय की आपल्याला ट्रान्झॅक्शन बाय ट्रान्झॅक्शन हे इंटरेस्ट लावायचं का. तर आपण ट्रान्झॅक्शन बाय ट्रान्झॅक्शन पण लावू शकतो जर आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर इंटरेस्ट कॅल्क्युलेट किंवा फार मोठ्या प्रमाणावर इंटरेस्ट लावायचा असेल तर. पण आपण सरते शेवटी काय करतो की बाबा एवढा माल झालेला आहे, एवढे पैसे तुमच्याकडे आहे आणि एवढ्या पैशावर दर साल दर शेकडाप्रमाणे एवढं आपल्याला व्याज लागेल. तर त्यामुळे इथे नो म्हणा आणि इथे व्याजाचा रेट आपण लिहू शकतो. समजा 10%, 11%, जो काही असेल 12.5%.
आपण फॉर एक्झाम्पल 10 घेत आहोत. इथे आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत. त्यापैकी 4 पैकी खरे 2च ऑप्शन आहे. कसं, कॅलेंडर इयर म्हणा किंवा 365 दिवस म्हणा, कॅलेंडर मंथ म्हणा किंवा 30 दिवसाचा महिना म्हणा. तर होतं काय की फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतात, तर त्यामुळे त्यावेळेला तुम्ही कॅलेंडर मंथ म्हणायचं. म्हणजे मग ते 28 दिवस असेल तर 28च्या हिशोबाने तो इंटरेस्ट कॅल्क्युलेट करेल. 30 दिवस असतील तर 30 दिवसाच्या हिशोबाने तो इंटरेस्ट कॅल्क्युलेट करेल. 31 दिवस असतील तर 31 दिवसाच्या हिशोबाने तो इंटरेस्ट कॅल्क्युलेट करेल. आपल्याला जर माहित नसेल त्या महिन्याला किती दिवस आहे तर मग कॅलेंडर मंथ म्हणायचं. आणि आपलं फर्म आहे, कन्फर्म आहे की हा 30 दिवसाचा महिना आहे तर आपण 30 दिवस म्हणायचं. महिन्याच्या संदर्भात जर आपल्याला इंटरेस्ट लावायचा आहे. पण सर्वस्वी मार्केटमध्ये असं दिसतं की व्याज जे लावलं जातं ते दर शेकडाने लावणाऱ्यांची संख्याही जास्त आहे, किंवा बँक सुद्धा आपल्याला दर शेकडा असं व्याज लावत असते. तर मग आपण कॅलेंडर मंथ घेऊ, कॅलेंडर इयर घेऊया, किंवा 365 कधी लिप्स इयर असेल तर कमी जास्त दिवस होतात. कॅलेंडर इयर म्हटलं म्हणजे आपल्याला याची काळजी करण्याची गरज नाही की सदर वर्ष हे लीप इयर आहे किंवा नाही. एंटर केल्यानंतर आपण बाहेर आलो आणि या ठिकाणी त्याचे डिटेल्स आणि एंट्री केली. मी मुद्दामूनच 10,000 रुपयाची एंट्री करतो आहे जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. तर इथे आपण सेल करत असताना टाळलं होतं बघा, मी एंटर करून पुढे निघालो होतो. पण आज अशी वेळ आलेली आहे की तो विचारतो आहे की आपण जे काही सेल्स करत आहोत त्या सेल्सला आपण किती दिवसाचं त्याला क्रेडिट देतो आहे. 10 दिवस, 12 दिवस. समजा आजची 2 तारीख आहे, आपण 10 दिवसाचं त्याला क्रेडिट देतो आहे 10 दिवस. तर बघा 10 दिवस इथे लिहायची, तारीखने लिहायची, खाली तारीख आपोआप येईल बघा आली. म्हणजे 10 दिवस म्हणजे आजच्या तारखेला अनुसरून, आज 2 एप्रिल अशी तारीख जर अनुसरून आपण चर्चा केली तर 2 एप्रिलला जर आपण 10 दिवसाची मुदत दिलेली आहे समोरच्या पार्टीला, जिचं नाव दिनेश आहे, तर ती 12 तारखेपर्यंत त्यांनी आपल्याला ₹10,000 देणं गरजेचं आहे. कमिटमेंट केलेली आहे त्यांनी, ही कमिटमेंट आपण लिहिलेली आहे. आणि अर्थातच सेल्स. मी एंट्री सेव्ह करतोय. आपलं हे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर आपल्याला गरज जी लागते आहे ती कशा पद्धतीने कॉम्प्युटरने इंटरेस्ट हे कॅल्क्युलेट केला आणि ते कुठे बघायचं. तर आपण जाणार डिस्प्लेवर, त्यानंतर स्टेटमेंट ऑफ अकाउंटवर, आणि बघा इथे काय दिसतंय, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. त्या इंटरेस्ट कॅल्क्युलेशनवर येणार, एंटर करणार. इथे जर आपले काही क्रेडिटर राहिले असते तर आपण इंटरेस्ट पेएबलवर गेलो असतो, पण इथे डेटर आहे त्यामुळे इंटरेस्ट रिसिवेबलवर आपण जाणार, एंटर करणार. तर इंटरेस्ट रिसिवेबलला आपल्याला दिसत नाहीये, आपण लेजरवर जाऊया. आणि आय एम व्हेरी सॉरी, तर या ठिकाणी आपण लेजरवर येणार, एंटर करणार. इथे एक लेजर दिसतंय दिनेश, ज्याला आपण माल उधारीने विकला आहे ₹3,000. आपण एंटर केल्यानंतर आपल्याला इथे कुठल्याच प्रकारचं इंटरेस्ट दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की हा जर अवधी बघितला 1 एप्रिल ते 2 एप्रिल, व्यवहार 2 एप्रिल रोजी झाल्यावर इथे तुम्हाला इंटरेस्ट दिसणार नाही. त्याचं कारण आपली डेट या ठिकाणी आपल्याला ऍडजस्ट करायला लागेल. असं समजून या की आपण अजून एक एंट्री केली किंवा अजून 2 एंट्री केल्या पुढे, दुसऱ्या एक पेमेंटची असेल, रिसिप्टची असेल, दुसऱ्या कोणाची व्यक्तीची, आणि आपण हे जे इंटरेस्ट कॅल्क्युलेशन बघायला आलो आहे हे आपण समजा मे महिन्यात पाहतो आहे. तर मग आपण या ठिकाणी जे काही पिरियड दिलेला आहे त्या पिरियडमध्ये मे महिन्यापर्यंत सेट करू शकतात. क्लिक करतोय मी, लक्ष द्या. 1/4 वर्षाची सुरुवात आणि मे महिन्याचं समजा 1लीच तारीख 1/5. बघा काय होतं. 1/5 रोजी एवढं इंटरेस्ट हे त्याच्या खात्यावर जमा झालेलं आहे. 79.45 नये पैसे 10% त्या 30,000वर. किती दिवसाचं आहे? 29 दिवसाचं. त्यानंतर 29 दिवस कसे काय आले? कारण व्यवहार हा 2 तारखेला झाला,
2 तारखेपासून ते 1 मे पर्यंतचे, हे बघा ना इथे काय लिहिलेलं आहे, फ्रॉम 2 एप्रिल ते 1 मे पर्यंत 29 दिवसाचं 10,000 रुपया या अमाऊंटवर, प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती, 10% व्याजाप्रमाणे 10% व्याजाप्रमाणे इंटरेस्ट जे झालेलं आहे ते 79 रुपये झालेले आहे. आपल्याला अजून थोडंसं सॅटिस्फॅक्शन देऊ इच्छितो. आपण समजा ही तारीख जर वाढवली 1 मेच्या ठिकाणी, अजून आपण पिरियड वाढवतोय आणि हे कन्फर्म करूया 1/6 रोजी काय होतं. हे बघा 164 रुपये झालेले. अशा पद्धतीने आपल्याला हे वाढवता येतं आणि म्हणजे वाढवता येतं म्हणजे अशा पद्धतीने हे इंटरेस्ट वाढत असतं. आपण 31 मार्च देऊया. हे बघा इथे 363 दिवसाला 10,000 हे टोटल जे प्रिन्सिपल अमाऊंट आहे त्याच्यावर एकूण 10% प्रमाणे व्याज किती झालं तर 994 रुपये. तर हा जो काही प्रकार होता या प्रकाराला इंटरेस्ट कॅल्क्युलेशन म्हणतात. आता 1 मिनिट जर आपण थोडंसं ऐकून घेतलं पुन्हा तर माझ्यासाठी योग्य राहील. हे 394 रुपये किंवा जे काही आले होते सुरुवातीला डेबिट, ते डेबिट त्या दिनेश खात्यावर आपोआप पडतं का, हे मी स्वतः आपल्याला प्रश्न विचारतो. कारण समजूत आपली जर अशी होत असेल तर ती समजूत किती बरोबर आहे किती चुकीची आहे ते आपण कन्फर्म करूया. दिनेश खात्यावर जातोय मी, एस्केप करूया. अकाउंट बुक आपण इथून पाहतो, लेजरला निघालो आपण. इथे दिनेशचं खातं दिसतं आहे आणि मी फार तर पिरियड पण वाढवतो. तर हे बघा या ठिकाणी आपल्याला दिनेशच्या खात्यावर 1 एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंत सुद्धा प्रिन्सिपल अमाऊंटच डेबिट बॅलन्स दाखवते. ते काही 900 रुपये 800 रुपये 200 रुपये जे काही व्याज होत होतं ते व्याज इथे ऑटोमॅटिक येत नाही. नाहीवर जोर देतोय मी. कारण आपली सर्वमत किंवा समजूत काय असते की त्याने डेबिट तेवढं अमाऊंट टाकलेलं आहे म्हणजे तो ऑटोमॅटिक त्या दिनेशच्या खात्यावर तेवढी अमाऊंट डेबिट टाकेल. पण हे चुकीचं आहे. म्हणजे टॅलीमध्ये थोडी तशी सोय केलेली नाही म्हणण्यापेक्षा टॅलीमध्ये तसं नाहीये, आपण ती सोय करून घ्यायची आहे. याचा अर्थ असा आहे की ते जे बॅलन्स आहे ते बॅलन्स त्याच्या खात्यावर जर्नल एंट्रीच्या सहाय्याने आपल्याला ते करता येतं. ते आपण पुढच्या लेसनमध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीने ते कॅल्क्युलेशन केलं जातं. पण इथे मला हे सांगायचं होतं, मुद्दा असा होता की ते इंटरेस्ट खात्यावर डेबिट क्रेडिट पडत नाही. आणि जर तुम्हाला ते पाडायचं असेल तर पुढच्या लेसनपेक्षा आपण इथेच क्लिअर करूया. ते कसं करणार की समजा वर्षभरामध्ये याने पैसे दिले नाही आणि याच्या किंवा 1 महिन्यापर्यंतचं आपल्याला हे टाकायचं आहे, काय त्याचं व्याज टाकायचं आहे. तर आपण जातोय या ठिकाणी व्याज बघायला. पहिल्यांदा व्याज बघूया किती आहे. आपण समजा 1.4 ते 1.5 पर्यंतचं व्याज मोजूया किती होतं. 79.45. आता हे 79.45 जे रुपये आहे ते आपल्याला त्याच्या खात्यावर टाकायचे आहे. 79.45 कसं टाकणार. अकाउंटिंग व्हाउचर ही जी एंट्री आहे ही एंट्री आपण ॲज अ जर्नल म्हणून टाकणार आहे. जर्नल एंट्रीचा प्रकार ऍडजस्टमेंट करतोय आपण. दिनेशच्या खात्यावर डेबिट 79 रुपये 0.45 पैसे. ही डेट काय माहिती आहे ना, 1/5. जर आपल्याला 1/5 रोजी जर टाकायचं असेल तर हे बघा 10,000च्या अगेन्स्ट इथे आपल्याला 10,000च्या अगेन्स्ट येत आहे. तर इथे आपण एंटर करतो. इथे 79.45 पुन्हा एक वेळा मॅन्युअली आपल्याला लिहायला लागेल. आणि ह्या ठिकाणी मात्र आपल्याला थोडंसं ऍडजस्टमेंट इथे करावं लागलं. आणि क्रेडिटला काय लिहिणार आपण तर इंटरेस्ट. अल्टरसीने नवीन खातं तयार करतोय.
डेटर इंटरेस्ट, हे आपलं काय आहे? इन्कम. म्हणून याला ग्रुप काय देणार? इन्कम. आणि इथे ते 79.45 नाही पैसे. आणि इथे जर बघितलं आपण या ठिकाणी 10,000 रुपये त्याचं बॅलन्स होते आणि ह्या एंट्रीमुळे त्याच्या खात्यावर आता 10,079.45 रुपये असं दिसत आहे. आणि इथे मात्र आपल्याला लिहिताना काय लिहायचं? बिईंग इंटरेस्ट डेबिटेड as per commitment for a 1 month, for a period of 1 month. कारण आपण एंट्री 1 मेला करतोय, सॉरी मी यस करतोय व्हाउचर, आणि आजचा जो काही लेसन आहे तो संपवतोय. आपल्याला समजलं असेल, थोडासा त्रासदायक आहे पण पुन्हा जर ऐकलं आपण तर आपल्याला निश्चितच हा समजेल. थँक्यू व्हेरी मच.